आता आपण नवीन चॅप्टर सुरू करायलो ते आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आता लाईट काय आहे आपल्याला माहित आहे की लाईटला जर सिम्पली डिफाइन करायचं असेल तर इट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन विच कॉजेस सेन्सेशन ऑफ विजन. म्हणजे लाईट जी आहे एक प्रकारची इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे ज्याला आपण ट्रान्सफर वेव्ह म्हणलो होतो या अगोदर. आणि दुसरं पॉइंट सांगितला की जे विजन आहे जे आपण बघतो तर त्याचं सेन्सेशन करून देण्याचं काम हे लाईटचं आहे, कारण विदाऊट लाईट कोणताही ऑब्जेक्ट आपण पाहू शकत नाही. आता चॅप्टरचं नाव जे आहे त्यामध्ये दोन शब्द आहेत, एक आहे रिफ्लेक्शन आणि दुसरा आहे लाईट. आता साऊंडचं रिफ्लेक्शन या अगोदर आपण पाहिलं होतं आणि त्यामध्ये आपण पाहिलं होतं की कशा पद्धतीने लॉज ऑफ रिफ्लेक्शन हे लाईट आणि साऊंड या दोन्हीकडून फॉलो केले जातात. स्टँडर्ड 8 मध्ये आपण पाहिलं होतं स्नेल्स लॉ, आणि त्यामध्ये स्नेल्स लॉ तो स्टँडर्ड 10 ला आहे. स्टँडर्ड 8 ला आपण पाहिलं होतं की जेव्हा ही लाईटचं रिफ्लेक्शन होतं अशा वेळेस अँगल ऑफ इन्सिडन्स हा अँगल ऑफ रिफ्लेक्शनच्या काय असतो, इक्वल असतो. आणि रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन असे दोन फेनॉमेना असतात. एखाद्या ऑब्जेक्ट मधून लाईट आरपार जात असेल, जसं की एखादा ट्रान्सपरंट मीडियम असेल किंवा एअर आहे, तर यामधून लाईट जी आहे तर त्या जे माझा ऑप्टिकल आहे तर यामधून मी आरपार पाहू शकतो. सो इट इज अ रिफ्रॅक्शन. लाईट जर एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये एंटर करत असेल तर त्याला म्हणतो आपण रिफ्रॅक्शन. मात्र इथे शब्द काय आहे, रिफ्लेक्शन. सो ज्या सरफेसवरून लाईट जे आहे हे अनदर मीडियम मध्ये एंटर न करता सेम मीडियम मध्ये डायरेक्शन चेंज करून ट्रॅव्हल करत असतील तर डेफिनेटली इट इज अ रिफ्लेक्शन. आता ज्या पद्धतीनं साऊंड काही ऑब्जेक्ट्स हे ऑब्झर्व करतात तसं पद्धतीनं लाईटचं सुद्धा या ठिकाणी काही प्रमाणात ऍब्झॉर्प्शन सुद्धा होत असतं. मात्र या चॅप्टर मध्ये आपण जेवढं काही रिफ्लेक्शन परावर्तन होतं त्याबद्दलच आपण या चॅप्टर मध्ये डिस्कस करणार आहोत. त्यानंतर लाईट हे जे आहे तर हे सेन्सेशन साठी काय इसेन्शियल आहे तर हे आपण स्टँडर्ड 8 मध्ये पाहिलं होतं. त्यावेळेस आपण पाहिलं होतं की सपोज आता मी आहे तर मला या रूम मधल्या प्रत्येक ऑब्जेक्ट का दिसत आहे, कारण ज्या ट्यूबलाइट्स इथं ऑन आहे ते लाईटचा काय झाला सोर्स, आणि बाकीच्या ज्या वस्तू आहेत त्यावरून हे लाईट रेज ऍक्च्युअल काय होते, त्या लाईट रेज त्या ऑब्जेक्टवर पोहोचल्यानंतर तिथून त्यांचं काय होतं रिफ्लेक्शन, आणि ते रिफ्लेक्शन व्हाया डोळ्याच्या समोरचा पार्ट कोणता आहे कॉर्निया, त्याच्या बिहाइंड जर पाहिलं आपण तर आहे आयलेन्स, त्याच्या बिहाइंड जर पाहिलं आपण रेटिना, या रेटिनावर इमेजचं फॉर्मेशन होतं. त्यानंतर जे नर्व्स आहेत ऑप्टिक नर्व्स हे ब्रेनला त्या ठिकाणी अर्थ समजून सांगतात की ऍक्च्युअल आपण काय पाहिलं, म्हणजे जे सिग्नल आहे तर या सिग्नलचं इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये रूपांतर करून ब्रेन त्याला अनालिसिस करतं. अशा पद्धतीनं लाईट मुळे आपण आपल्या सभोवतालच्या वस्तू पाहू शकतो. तर हे झालं सेन्सेशन ऑफ विजन. आता आपण बोलूया मिरर बद्दल. आता हे जे मिरर आहे त्याला जर आपल्याला डिफाइन करायचं असेल अ सरफेस विच रिफ्लेक्ट्स लाईट, मग सायंटिफिक लँग्वेज मध्ये मिररला आपल्याला जर डिफाइन करायचं असेल तर मिरर जे आहे हा अशा पद्धतीचा एक सरफेस आहे ज्यावरून लाईटचं रिफ्लेक्शन अर्थातच परावर्तन होईल. क्रिएट क्लिअर इमेजेस. त्यानंतर मिररचं एक वैशिष्ट्य आहे की ज्या प्रतिमा आहेत, आता रिफ्लेक्शन मुळे डेफिनेटली त्या ठिकाणी इमेजचं फॉर्मेशन होतं आणि म्हणून क्लिअर स्पष्ट अशा प्रतिमा तयार करणे हे सुद्धा मिररचं काम आहे. इट इज अ रिफ्लेक्टिंग सरफेस आणि दॅट्स वाय त्या सरफेसवरून लाईट रिफ्लेक्ट होतो, जे क्लिअर इमेज तयार करतो त्याला आपण मिरर म्हणायलो, आणि दॅट्स वाय मिरर इज अ रिफ्लेक्टिंग सरफेस. म्हणजे जे मिरर आहे हे असा प्रकारचा पृष्ठभाग आहे की ज्यावरून परावर्तन होतं. आता आपल्याला माहित आहे की आपल्या टेक्स्टबुक मध्ये एक सायंटिस्ट बद्दल इन्फॉर्मेशन दिली आहे की कशा पद्धतीनं सुरुवातीला मिरर हे तयार करण्यात आलं.
तर सुरुवातीचा मिरर जो तयार करण्यात आला होता तो होता सिल्वर ग्लास मिरर, ज्याला ऍक्च्युअल डिस्कवर केलं होतं जस्टिस ओन लेविक या शास्त्रज्ञांनी. ओके, तो शास्त्रज्ञाचं नाव आहे जस्टिस ओन लेविक यांनी फर्स्ट मिरर डिस्कवर केलेला आहे. कारण सुरुवातीला त्यांनी ग्लासची 3 शीट आणि त्यावर सिल्वरची कोटिंग दिली होती आणि दॅट्स वाय तो जो मिरर आहे तो सिल्वर ग्लास मिरर होता. त्यानंतर मिररचे आपल्याला 2 टाइप्स या लेक्चर मध्ये अभ्यासाचे आहेत. ते आहे फर्स्ट इज द प्लेन मिरर, अनदर इज द स्फेरिकल मिरर. आता आपण रेग्युलर जे मिरर कशामध्ये यूज करत असतो, आपल्या स्वतःला व्हिज्युअलाइज करण्यासाठी जे आरसा वापरतो, तर ते इट इज अ प्लेन मिरर. मात्र जे व्हेकल आहेत, ओके, त्यामध्ये किंवा स्ट्रीट लॅम्प असेल, व्हेकलची हेडलॅम्प्स असतील, तर यामध्ये जे आपण मिरर वापरतो तर ते स्फेरिकल मिरर असतात. पुढे आपण डिटेलमध्ये डिस्कस करणारच आहोत. सध्या आपण फक्त जे आहे तर या 2 टाईप जे आहेत, पहिला टाईप प्लेन मिरर आणि दुसरा टाईप आहे स्फेरिकल मिरर. आता प्लेन मिरर बद्दल काय जास्त आपल्याला बोलायचं नाहीये, आपल्याला मुख्य डिस्कशन करायचे आहे स्फेरिकल मिरर संदर्भात. आता प्लेन मिरर बद्दल जी बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याकडे पाहिजे ती आहे, इट इज मेड बाय कोटिंग back surface of flat and smooth glass piece with a thin reflecting film of aluminum or silver. आता प्लेन मिरर जर तयार करायचे असतील तर आपल्याला काय करायचं आहे, एक ग्लास पीस घ्यायचा आहे जो स्मूथ आणि फ्लॅट पाहिजे आणि त्याच्या सरफेसच्या बॅक साइडला कोटिंग ही आयदर अल्युमिनियम किंवा सिल्वर या 2 पैकी एकाची असेल. आपण पाहिलं जस्टिस ओन लेविक यांनी सिल्वरचा यूज केला होता, त्याऐवजी आपण अल्युमिनियमचा पण यूज करू शकतो. आणि त्यानंतर त्या थिन फिल्मचं प्रोटेक्शन करण्यासाठी त्या ठिकाणी आणखीन एक मटेरियल यूज केला जातो, तो आहे लीड ऑक्साईड. तर अशा पद्धतीनं तयार केला जातो प्लेन मिरर. प्लेन मिरर मध्ये एक वैशिष्ट्य आहे की यामध्ये जी इमेजचं फॉर्मेशन होतं इट इज द सेम साइज ऑफ द सोर्स. आता लक्षात घ्या, समजा मी आरशामध्ये स्वतःला बघत आहे तर मी स्वतः झालो सोर्स आणि आरशामध्ये तयार झालेली जी प्रतिमा आहे ती आहे इमेज. आणि दॅट्स वाय प्लेन मिररचं वैशिष्ट्य आहे की प्लेन मिरर जी इमेज तयार करतील त्यांचा आणि सोर्स या दोन्हींचा साईज हा कसा असणार, सेम असणार. मग तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल की मग आरसा समजा तर मी 6 फुटाचा आहे तर 6 फीट ही माझी हाईट आहे, तर मला जर स्वतःला आरशामध्ये पूर्ण बघायचं असेल तर त्या मिररची मिनिमम लेंथ किती पाहिजे. तर पुढे आपण आन्सर बघणार आहोत की कोणत्याही पर्सनची जी हाईट असते त्याच्या हाफ साईज ही मिररची साईज असणे आवश्यक आहे, तेव्हाच त्या ठिकाणी फुल इमेज त्या पर्सनची तयार होऊ शकते. आणि दॅट्स वाय माझ्या केसमध्ये मला 3 फीट है ना, 3 फूट एवढा या साईजचा काय लागेल या ठिकाणी मिरर लागेल जर मला स्वतःची फुल इमेज ऑब्टेन करायची असेल. आता जेव्हा आपण पाहिलं की इमेज आणि सोर्सला आपण ऑब्जेक्ट सुद्धा म्हणू शकतो. ओके, सो इमेज आणि ऑब्जेक्ट हे दोन्ही सेम साईजचे तयार झाले या ठिकाणी. याचा अर्थ काय झाला की जे मिरर आहे या मिरर पासून जर आपण दोघांचे परपेंडिक्युलर डिस्टन्स घेतलं, जसं इमेजचं परपेंडिक्युलर डिस्टन्स आणि सोर्सचं परपेंडिक्युलर डिस्टन्स, तर हे दोन्ही कसे असले पाहिजे, सारखे असले पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण आरशासमोर समजा काही अंतरावर उभा राहतो तर बरोबर तितक्याच अंतरावर आतमध्ये ही इमेज तयार झालेली असते आणि जसं आपण दूर जाऊ तशी ती इमेज सुद्धा दूर जाते. याचा अर्थ सोर्स आणि इमेज यांचं मिरर सोबत जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे हे ऑलवेज सेम असतं. आणि सांगितलेला मुद्दा की मिनिमम हाईट किती पाहिजे, तर मिनिमम हाईट फुल इमेज ऑब्टेन करण्यासाठी हाईट ऑफ द मिरर इज इक्वल टू हाफ ऑफ द हाईट ऑफ द पर्सन. म्हणजे जसं की पर्सनची हाईट जर 6 फूट असेल माझ्या संदर्भात, तर अशा वेळेस मिररची हाईट ही 3 फूट असणे इसेन्शियल आहे. सो इट इज द फॉर्म्युला height of the mirror is equal to half of the height of person. हे कशासाठी, to obtain a clear full image of the person. अशा पद्धतीचं हे आहे
प्लेन मिरर संदर्भातलं महत्वाची इन्फॉर्मेशन. त्यानंतर आपण आता दुसऱ्या टाईप बद्दल बोलू, तो आहे स्पेरिकल मिरर. त्यामध्ये पहिला टाईप आहे कॉन्केव्ह मिरर, दुसरा आहे कॉन्व्हेक्स मिरर. कॉन्केव्ह मिरर, इनर सरफेस इज रिफ्लेक्टिंग सरफेस. म्हणजे एखादा मिरर आहे त्याचा इनर सरफेस जर रिफ्लेक्टिंग असेल, सपोज हा मिरर घेतला मी या ठिकाणी, ओके. आता एक लक्षात घ्या, आता मिरर जेव्हा आपण घेतो ना तर पूर्ण पेर घेत नाही, तर त्याचा एक छोटासा पोर्शन घेतो, एक आर्क, जसं वर्तुळाचा एखादा कंस असतो ना, तर तशा पद्धतीने आपण या ठिकाणी मिरर घेत असताना एक छोटासा पोर्शन घेत असतो. आता यामध्ये आतली साइड रिफ्लेक्टिंग आहे, म्हणजे बाहेरची साइड जी आहे ही कशी असली पाहिजे, या ठिकाणी रफ किंवा कोटिंग असली पाहिजे, हे ते लक्षात. सो जसं की आता हे बाहेरून याला सिल्वरची कोटिंग म्हणा किंवा आणखीन कशी दिली आपल्याला अल्युमिनियमची कोटिंग प्लस लीड ऑक्साइड आहे PbO2, ओके, हे बाहेरून झालं. परंतु जो आतला सरफेस आहे, समजा इथे जर एखादा किरण जात असेल, समजा ही इन्सिडेंट रे आहे, तर ही इन्सिडेंट रे या ठिकाणी काय होणार, रिफ्लेक्ट होणार. लक्षात घ्या, मी इथं हे जे एरो काढलेला आहे ही कोणती रे आहे, ही आहे इन्सिडेंट रे, ओके. आणि हे जे मिररच्या सरफेसवरून ही रे या ठिकाणी रिफ्लेक्ट झालेली आहे, सो वी कॅन से इट इज अ रिफ्लेक्टेड रे. मग आता जी रिफ्लेक्टेड रे तयार झाली, ही का तयार झाली, कारण याचा आतील जो सरफेस होता तो पॉलिस्टर होता, म्हणजे तो रिफ्लेक्टिंग होता. आणि रिफ्लेक्टिंग सरफेस जर इनर साइडला असेल, इनर सरफेसला असेल, तर त्या मिररला आपण कॉन्केव्ह मिरर म्हणायचं. आणि राहिला प्रश्न कॉन्व्हेक्सचा, तर कॉन्व्हेक्स मिरर जे आहे तर यामध्ये आउटर सरफेस जो आहे तो कसा पाहिजे, या ठिकाणी रिफ्लेक्टिंग पाहिजे. सपोज मी या ठिकाणी एक मिरर काढतो. आता या मिररचा आउटर सरफेस रिफ्लेक्टिंग पाहिजे, याचा अर्थ इनर जो सरफेस आहे तो कसा पाहिजे, आपल्याला रफ पाहिजे. आता इनर सरफेस रफ घेतला, बरोबर. आणि आता इथे जर मी एखादी इन्सिडेंट रे पाठवली, तर या इन्सिडेंट रेचं हे झालं रिफ्लेक्शन. सो या केसमध्ये सुद्धा काय झालं की ही जी जाणारी रे होती ती इन्सिडेंट रे होती, ही जी रिफ्लेक्ट झालेली रे आहे त्याला आपण रिफ्लेक्टेड रे म्हणू. ही लाईटचं हे जे रिफ्लेक्शन झालेलं आहे हे आउटर साइडने झालेलं आहे, आणि म्हणून आउटर सरफेस हा जर रिफ्लेक्टिंग सरफेस असेल तर त्या मिररला आपण कॉन्व्हेक्स मिरर म्हणायचं. आता हे पाहिल्यानंतर आता आपण फायनली एका पॉइंटवर येऊ, ते आहे टर्म्स रिलेटेड टू स्पेरिकल मिरर. आता स्पेरिकल मिररच्या टर्म्स जाणून घेत असताना आपण रेफरन्ससाठी फक्त आजच्या लेक्चरमध्ये कॉन्केव्ह मिररचा यूज करणार आहे. कॉन्व्हेक्स मिरर आणि त्या संदर्भात इमेजचं फॉर्मेशन हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. सध्या स्पेरिकल मिररच्या टर्म्स बघत असताना लक्षात घ्या की मी रेफरन्ससाठी कोणता मिरर यूज करत आहे, कॉन्केव्ह मिरर. आता कॉन्केव्ह मिरर घेत असताना जसं की आपलं ठरलं होतं की आपल्याला कॉन्केव्ह मिरर घ्यायचा आहे. सपोज मी या ठिकाणी एक मिररचा पोर्शन घेतो, ओके. आता एक लक्षात घ्या, मी डेफिनेशन काय लिहून देत नाहीये तुम्हाला, डेफिनेशन मॅटर करत नाही. डेफिनेशन फेसबुक मध्ये आहे, ते तुम्ही रीड करू शकता. तुम्ही कन्सेप्ट समजून घ्या, ओके. कन्सेप्ट समजून घेत असताना जसं मी सांगितलं तुम्हाला की स्पेरिकल मिरर घेत असताना आपण पूर्ण स्पेअर घेत नाही, तर त्याचा छोटासा पोर्शन घेतो आणि त्या पोर्शनचा जो सेंटर असेल त्या सेंटरला म्हणतात पी, ओके. सो व्हॉट इज अ पी, पी काय आहे, सो पी इज द पोल ऑफ द मिरर. तर जेवढा काही आपण मिररचा पोर्शन घेतला त्या मिररच्या पोर्शनचा जो सेंटर असेल त्या सेंटरला म्हणायचं पोल. क्लिअर. आता ज्या अर्थी आपण हा कॉन्केव्ह मिरर घेतलेला आहे तर याचा आउटर सरफेस जो आहे हा रफ असेल आणि इनर सरफेस हा रिफ्लेक्टिंग असेल. आणि जेवढा काही आपण पोर्शन घेतला स्पेरिकल मिरर कॉन्केव्ह मिररचा, तर त्याच्या त्या तुकड्याच्या बरोबर सेंटरला इकडून आणि इकडून, जशी आपण एखादी लांब लेंथ असेल त्या लेंथचा सेंटर घेतो
तर तशा पद्धतीने आपल्याला यापासून तर ए पासून तर बी पर्यंत सपोज आपण इथं पोर्शन घेऊ, बी खाली घेतो वाटल्यास, ओके, आणि हा ए. तर ए पासून तर बी पर्यंत जेवढं काही डिस्टन्स आहे क्रॉस का असे ना त्याच्या सेंटरला आपण पोल म्हणायचं. तर हे झालं पहिली कन्सेप्ट. आता त्यानंतर हा जो मिरर आहे ना, तर हा एक प्रकारचा स्पेअर आहे. जसं की मी आता तुम्हाला इथं डॉट 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 असं करत गेलो सपोज, तर लक्षात आलं तुमच्या, थोडस लक्ष समजून घ्यायचं, ओके. आपण ते थोडी बरोबर येऊ शकणार नाही, तर ठीक आहे, जस्ट आयडियासाठी घेतो मी तुम्हाला, ओके. तर तुमच्या मध्ये आलं असेल आता इथं की जवळपास एक सर्कल सारखा पोर्शन झालेला आहे, बरोबर. आता हा जो सर्कल सारखा पोर्शन झालेला आहे ना, तर याला सुद्धा एक सेंटर असेल, जसं प्रत्येक सर्कलला सेंटर असतो. तर हा जो मिररचा आपण तुकडा घेतला होता, तो जर एखादा स्पेअरचा भाग आहे, त्या स्पेअरचा जो सेंटर पॉइंट असेल, त्या सेंटर पॉइंटला म्हणायचं सेंटर ऑफ कर्वेचर. म्हणून सपोज मी या ठिकाणी सी हे नाव देतो या ठिकाणी. तर हा कशाचा सेंटर आहे लक्षात घ्या, मिररचा सेंटर होता पोल, पण मिरर ज्या स्पेअरचा पार्ट आहे त्याच्या सेंटरला आपण म्हणलो सी, and that's why C is nothing but it is the center of curvature. It is known as the center of curvature. आता सेंटर ऑफ कर्वेचर ही कन्सेप्ट जी आहे सेंटर ऑफ सर्कल सारखी तुम्ही कन्सिडर करू शकता. सो स्पेरिकल मिरर तर तो सेंटर आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे पुढची कन्सेप्ट. आता सपोज मी काय करतो की सी आणि पी मधून जाणारी एक लाईन या ठिकाणी ड्रॉ करतो. ओके, सपोज तर आता सी आणि पी मधून जाणारी मी इथे एक लाईन ड्रॉ केली, म्हटल्यास एरो घेतली, ठीक आहे. तर ही जी इमॅजिनरी लाईन मी ड्रॉ केली सेंटर ऑफ कर्वेचर अँड पोल मधून जाणारी, तर या लाईनला एक सेपरेट नाव आहे आणि ते नाव आहे प्रिन्सिपल ऍक्सिस. हे नाव आहे प्रिन्सिपल ऍक्सिस. जसं आपण एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस घेतो, तर तशा पद्धतीनं सेंटर ऑफ कर्वेचर अँड पोल ऑफ द मिरर या दोन्ही मधून जी लाईन पास होते त्या लाईनला म्हणायचं आपण प्रिन्सिपल ऍक्सिस. आता या प्रिन्सिपल ऍक्सिसचे खूप फीचर आहेत, कारण जेव्हा आपण या मिररच्या साहाय्यानं जेव्हा इमेजचं फॉर्मेशन होणार आहे, तर त्या इमेजच्या फॉर्मेशन मध्ये ऑब्जेक्ट कुठं प्लेस होणार, इमेज कुठं तयार होणार, या सगळ्या गोष्टींच्या वेळेस हा प्रिन्सिपल ऍक्सिस कामी येणार आहे. पुढे आपण कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन सुद्धा बघणार आहोत, तर ते साइन कन्व्हेन्शन सुद्धा या प्रिन्सिपल ऍक्सिस वरून ठरणार आहे. त्यानंतर आता आपण एक लक्षात ठेवायचं आहे की जसं प्रत्येक सर्कलला रेडियस असते, तर तशा पद्धतीनं हे पी जो आहे हा सर्कमफरन्स वरचा पॉइंट आहे आणि सी हे सेंटर ऑफ द सर्कल सारखा आहे. म्हणून सी आणि पी यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्याला म्हणायचं आर. आता याला आपण जेव्हा आर म्हणायलो, तर या आर ला नुसतं रेडियस नाही म्हणायचं. जसं सी ला आपण सेंटर ऑफ कर्वेचर म्हणलो, तसाच आर जो आहे इट इज द रेडियस ऑफ कर्वेचर. Okay, so r is nothing but it is the radius of curvature and it is the distance between the center of curvature and the pole. त्यानंतर P आणि P या दोघांचा मध्ये आपल्याला एक पॉइंट घ्यायचा आहे आणि तो पॉइंट जो आहे त्याचं एक वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य सांगतो मी तुम्हाला की सपोज मी जर एखादी इन्सिडेंट लाईट घेतली, लक्षात घ्या की ही इन्सिडेंट लाईट आहे. आता ही पॅरलल आहे, ऍक्च्युअली ही प्रिन्सिपल ऍक्सिसला कशी आहे, पॅरलल आहे. तर जेवढ्या काही पॅरलल आहेत, ही एक पॅरलल काढतो, तर सर्व पॅरलल रे जी आहेत ना, पॅरलल इन्सिडेंट रे काय म्हणतो मी, ही पण इन्सिडेंट पॅरलल रे आहे, ही पण इन्सिडेंट पॅरलल रे आहे. तर ह्या इन्सिडेंट पॅरलल रे जेव्हा इनर सरफेसला हिट करतील तेव्हा
त्यांचं काय होणार रिफ्लेक्शन. आता रिफ्लेक्शन नंतर काय होतं की जे रिफ्लेक्टिंग लाईट आहे रिफ्लेक्टेड रे, तर ही रिफ्लेक्टेड रे, याची रिफ्लेक्टेड रे आपण ही घेऊ, तर सर्व रिफ्लेक्टेड रे एका पॉइंट मध्ये मधून पास होतात आणि त्या पॉइंटला म्हणायचं एफ. काय म्हणायचं एफ. आणि एफ इज नथिंग बट त्याला म्हणायचं आपण प्रिन्सिपल फोकस. इज द प्रिन्सिपल फोकस. आकृतीमध्ये थोडस तुम्हाला जास्त गोष्टी मिक्स व्हायला, पण कन्सेप्ट समजण्यासाठी खूप महत्वाचं आहे. काय सांगितलं मी की जे ब्लॅक रंगाचे होते हे होते इन्सिडेंट रे, जे प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल होते. आफ्टर रिफ्लेक्शन ते एका बिंदूमध्ये आले आणि त्या बिंदूला आपण नाव दिलं एफ. तो आहे प्रिन्सिपल फोकस. आणि तो तुम्ही लक्षात ठेवायचा आहे की जितकं डिस्टन्स CF चा आहे तितकंच डिस्टन्स FP चा आहे. म्हणजे याचा अर्थ F हा C आणि P चा काय आहे सेंटर आहे. मग आता प्रश्न असा आहे की मग F आणि P मधलं डिस्टन्स जर काढला आपण, म्हणजे CF आणि FP याचं डिस्टन्स जे आहे ते किती असणार, रेडियस ऑफ कर्वेचरच्या हाफ. पण या डिस्टन्सला एक नाव आहे. आता एक लक्षात घ्या, हे डिस्टन्स आपण कोणामधलं घेलो F आणि P मधला. सो F आणि P मधलं हे जे डिस्टन्स आहे याला म्हणायचं स्मॉल f. स्मॉल f जे आहे त्याला आपण म्हणू फोकल लेंथ. सो इट इज अ फोकल लेंथ. तुम्हाला जर विचारलं व्हॉट इज द फोकल लेंथ, डिस्टन्स बिटवीन द प्रिन्सिपल फोकस अँड पोल. क्लिअर. फोकल लेंथ जी आहे त्याला आपण F सिम्बॉल वापरतो. आणि फोकल लेंथ आताच पाहिलं आपण की F हा CP चा सेंटर असल्यामुळे ते रेडियस ऑफ कर्वेचरचे हाफ असेल, म्हणून फोकल लेंथची लांबी ही रेडियस ऑफ कर्वेचरच्या काय असते हाफ असते. म्हणून F इज इक्वल टू R/2. इथं पण लिहिलं आपण FP. कॅपिटल FP म्हणजेच काय, त्यामधलं डिस्टन्स हे स्मॉल f म्हणजे ती फोकल लेंथ आहे, ते आहे R/2. हे आहे फोकल लेंथ. आता शेवटी तुम्ही लक्षात घ्या की हा जो प्रिन्सिपल फोकस आहे हा पोलच्या लेफ्ट हँड साइडला तयार झाला. पोलच्या लेफ्ट हँड तयार झाला याचं मागचं कारण काय आहे, कॉन्केव्ह मिरर. कारण जर आपण या ठिकाणी जर कोणता मिरर वापरला असता, सपोज हा आहे आपला कॉन्व्हेक्स मिरर. ओके. सो सपोज ओके, हा आहे कॉन्व्हेक्स मिरर आपण घेतला. करेक्ट. यामध्ये आपण सगळे पॉइंट घेणार. सांगा कोणते कोणते. त्याचा सेंटर असणार P. ओके. आता एक लक्षात घ्या की पुढे काय असणार, या ठिकाणी त्याचा सेंटर ऑफ कर्वेचर. त्यानंतर आता होतं काय की यामध्ये आउटर सरफेस जे आहे ते रिफ्लेक्टिंग असल्यामुळं या ठिकाणी सपोज आपण यामध्ये इन्सिडेंट लाईट पाठवू. ओके. सो हे पाठवले आपण इन्सिडेंट लाईट. आता इन्सिडेंट लाईट जे आहे ते प्रिन्सिपल ऍक्सिसला कसं दाखवलेलं आहे, पॅरलल दाखवलेलं आहे. आता आपण आता पाहिलं की ऍक्च्युअली याचा आउटर सरफेस कसा आहे, रिफ्लेक्टिंग आहे, बरोबर. जो इनर सरफेस आहे आतला, तर हा कसा आहे, रफ आहे, म्हणजे कोटिंग आहे. त्याच्यामुळे जे लाईट रेज आहे त्याचं रिफ्लेक्शन कसं होतं माहितीये का, हे प्रिन्सिपल आहे ना, तर हे ऍक्च्युअल दूर जातात का. इथं जर पाहिलं आपण तर हे इकडे दूर गेलं. म्हणजे याचा अर्थ काय झालं की कॉन्केव्ह मिरर मध्ये जे इन्सिडेंट रे होते त्याच्यानंतर ज्या रिफ्लेक्टेड रे होतात त्या एका बिंदूमध्ये आल्या, बरोबर आहे का. म्हणजे इथं लाईट रेज जे आहेत हे एकमेकांच्या अगदी जवळ आले. याला या इफेक्टला म्हणायचं पहा कन्व्हर्जन्स. काय म्हणायचं, कन्व्हर्जन्स. म्हणजे प्रकाश किरण जे आहेत रिफ्लेक्टेड रेज हे एका बिंदूमध्ये जर येत असतील तर त्याला म्हणायचं कन्व्हर्जिंग
किंवा त्या फेनॉमेनाला म्हणायचं कन्व्हर्जन्स एका बिंदूमध्ये येणे, आणि तो बिंदू कोणता होता एफ. पण इथं जर पाहिलं आपण तर इथं काय होईल बरं, ते एकमेकांपासून दूर चालले. एकमेकांपासून जर दूर जात असेल तर त्या फेनॉमेनाला म्हणायचं डायव्हर्जन्स. आणि हा डायव्हर्जन्स आपल्याला दिसून येईल कॉन्व्हेक्स मिरर संदर्भात. मग आता कॉन्व्हेक्स मिरर मध्ये मग फोकल लेंथ कशी ठरवायची, तर एक लक्षात ठेवायचं आहे की हे जे रिफ्लेक्टेड रेज आहेत ना, तर हे जरी एकमेकांपासून दूर गेले असतील पण यांचा काही पोर्शन जो आहे हा प्रिन्सिपल ऍक्सिसवर येत असतो, आणि म्हणून इथं जे एफ आहे तो अशा पद्धतीने इथं तयार होत असतो. सो ओव्हरऑल झालं काय लक्षात घ्या की यामध्ये फोकल लेंथ जी आहे, प्रिन्सिपल फोकस तर प्रिन्सिपल फोकस ही पोलच्या कुठे तयार झाली, राईट हँड साईडला तयार झाली, जेव्हा की यामध्ये प्रिन्सिपल फोकस हे पोलच्या कुठे तयार झालं होतं, लेफ्ट हँड साईडला तयार झालं होतं. पुढं कार्टेशियन साईड मध्ये आपल्याला मुख्य फरक हाच बघायचा आहे की ही जी फोकल लेंथ आहे ना, तर ही लेफ्ट हँड साईडला आहे. कशामध्ये, कॉन्क्यू मिरर मध्ये. आपण जे मिरर वापरला तो कोणता वापरला, कॉन्क्यू मिरर वापरला होता. त्यामध्ये फोकल लेंथ जी आहे ना त्याची व्हॅल्यू आपल्याला काय घ्यायची बरं, निगेटिव्ह घ्यायची आहे. लक्षात घ्या, हे फार महत्वाचा मेजर डिफरन्स आहे. अगोदरच सांगून टाकलं की पोलच्या लेफ्ट हँड साईडला असल्यामुळे हे कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन आहे. म्हणून आपण कॉन्क्यू मिरर संदर्भात जी फोकल लेंथ घेणार आहोत त्याची व्हॅल्यू कशी घ्यायची, आपल्याला निगेटिव्ह घ्यायची आहे. आणि जेव्हा की कॉन्व्हेक्स मिरर संदर्भात जर पाहिला आपण, हा जो मिरर आपण पाहिलो हे आहे कॉन्व्हेक्स मिरर, आणि कॉन्व्हेक्स मिरर संदर्भात जे लाईट्स आहेत तर त्यांचं तर डायव्हर्जन्स होईल, ते एकमेकांपासून दूर चालले. सो काही पोर्शन पोलच्या अपोजिट साईडला होईल, बिहाइंड द मिरर आपण चाललो. बिहाइंड द मिरर या ठिकाणी जे रिफ्लेक्टेड रेचा काही पोर्शन आपण ट्रेस केला तर तो एका बिंदूमध्ये येतो, आणि दॅट्स वाय फोकल लेंथ ही पोलच्या राईट हँड साईडला आहे. आणि कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन सांगतं की पोलच्या राईट हँड साईडला जे डिस्टन्स आहे हे नेहमी पॉझिटिव्ह घ्यायचे, लेफ्ट साईडला असतील ते निगेटिव्ह घ्यायचे. म्हणून कॉन्क्यूची फोकल लेंथ ही निगेटिव्ह आहे, आणि कॉन्व्हेक्स मिररची जी फोकल लेंथ आहे ती आपल्याला कशी घ्यायची आहे, पॉझिटिव्ह घ्यायची आहे. ओके, बाकी इमेज डिस्टन्स, ऑब्जेक्ट डिस्टन्स या संदर्भात मी नेक्स्ट लेक्चरमध्ये बोलणार आहे. सो अशा पद्धतीच्या या आहेत स्पेरिकल मिररच्या काही टर्म्स. ओके.